जय हिंद मित्रांनो. मी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे संकल्प एज्युकेशनच्या या प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण भारतामध्येच अग्निपथ या रिक्रुटमेंटशी संबंधित भरती योजनेविषयी वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत. एवढंच नाही, तर्कवितर्काच्या पलीकडे जाऊन काही तरुण हे रस्त्यावर सुद्धा उतरलेले आहेत आणि एक प्रकारे राजकीय दृष्ट्या सुद्धा हे एक प्रकारचं युद्ध, एक प्रकारचं बॅटल वेगवेगळ्या प्रकारच्या मीडिया चॅनलवर लढल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. राजकीय युद्ध एकीकडे झालं, पण त्याहून सर्वात महत्वाचं, या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणारा, या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सशी संबंधित भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराचं नेमकं या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून काय होणार याविषयीची वेगवेगळ्या प्रकारची उत्कंठा तुमच्या सर्वांच्याच मनामध्ये असणार आहे आणि नेमका त्याच अनुषंगानं आजचा हा व्हिडिओ आहे, आजचा हा संवाद मी तुमच्याशी साधणार आहे. मुळात मित्रांनो, आपल्याला जसं माहित आहे की साधारणतः इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांची एकत्रित संख्या, रिझर्व्ह सुद्धा पकडून जर आपण पकडली तर साधारणतः 15 लाखच्या आसपास सैन्य हे भारतीय सैन्य दलामध्ये आहे. मग आतापर्यंत या सैन्य दलाशी संबंधित भरती कशी होत होती? आपल्याला जसं माहित आहे, PBOR, पर्सन्स बिलो ऑफिसर्स रँक ही एक कॅटेगरी असते आणि एक जी असते ती अधिकारी वर्ग किंवा ऑफिसर्स केडर आपण ज्याला म्हणतो ती एक कॅटेगरी असते. साधारणतः भरतीच्या माध्यमातून आर्मीमध्ये तो व्यक्ती शिपाई म्हणून त्या ठिकाणी जे आहे भरती होत असतो. त्याचं प्रमोशन होऊन तो लान्स नायक बनतो, नंतर नायक बनतो, नंतर हवालदार बनतो, नायब सुभेदार बनतो, सुभेदार बनतो आणि सुभेदार मेजर. म्हणजेच शिपायापासून ते सुभेदार मेजर पर्यंतची जी वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत त्याला आम्ही म्हणतो पर्सन्स बिलो ऑफिसर्स रँक. ऑफिसरचं पद जे आहे ते लेफ्टनंट या पदापासून सुरू होतं. लेफ्टनंट त्याचं प्रमोशन होऊन कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल आणि जनरल. म्हणजेच लेफ्टनंट पासून जनरल पर्यंतची जी पदं आहेत ती अधिकारी वर्ग किंवा ऑफिसर्स केडर आपण म्हणतो. आणि आपण जी चर्चा करतोय ती मुख्यतः पर्सन्स बिलो ऑफिसर्स रँक PBOR या पदाविषयी करतोय आणि अग्निपथ योजना ही या PBORच्या भरतीविषयीची योजना त्या ठिकाणी. मग आतापर्यंत काय व्हायचं? या भरतीच्या माध्यमातून ही मुलं जी आहेत त्या ठिकाणी भरतीला जायची, त्या ठिकाणी ती लेखी परीक्षा द्यायची, त्या ठिकाणी ती मैदानी परीक्षा द्यायची, त्या ठिकाणी त्यांचं मेडिकल व्हायचं आणि या सगळ्या टप्प्यांमधून पार पडल्यानंतर त्या विद्यार्थ्याची सैन्य दलामध्ये भरती व्हायची. त्यानंतर तो प्रशिक्षणासाठी जायचा. साधारणतः 2 ते 2.5 वर्षांचा त्याचा प्रशिक्षणाचा कालावधी असायचा आणि हे प्रशिक्षण झाल्यानंतर तो उमेदवार जो आहे वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या युनिटमध्ये नोकरी करण्यासाठी तयार व्हायचा. साधारणतः 15 वर्षांपर्यंत तो नोकरी करायचा आणि ही नोकरी झाल्यानंतर सुद्धा जर त्याचं प्रमोशन झालं तर मग हवालदार असेल, नायब सुभेदार असेल, सुभेदार असेल, सुभेदार मेजर असेल, या वेगवेगळ्या पदापर्यंत त्याचं जर प्रमोशन होत गेलं तर त्याच्या अनुसार त्याची जी आहे सर्व्हिस सुद्धा वाढत जायची. इन टोटो साधारणतः 15 वर्षांपर्यंत हा उमेदवार आर्म्ड फोर्सेसमध्ये सर्व्हिस त्या ठिकाणी करायचा. आता नेमकं अग्निपथ योजनेमध्ये काय झालं? सरकारनं अग्निपथ योजना आणली आणि या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून सुद्धा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये विद्यार्थ्यांची भरती होणार आहे. सेम पद्धत आहे, भरतीच्या पद्धतीमध्ये कुठलाही बदल नाही. एक सर्वात महत्वाचा जो बदल या ठिकाणी केलेला आहे की या भरतीच्या माध्यमातून एकदा का तो उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट झाला की त्याच्यानंतर 4 वर्षांसाठीचं एक प्रकारे कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंट, 4 वर्षासाठीच त्याची ही नोकरी त्या ठिकाणी असणार आहे. मग 4 वर्षानंतर काय होणार? 4 वर्षानंतर त्याची सैन्य दलातली ही नोकरी संपणार. 4 वर्षानंतर या एकूण उमेदवारांपैकी अप टू 25%, साधारणतः 25% म्हणजे 4 मधल्या एका उमेदवाराला सैन्य दल, नौदल किंवा एअरफोर्स मध्ये पुढच्या सर्व्हिससाठी सामावून घेतलं जाणार. याचा अर्थ काय? उरलेले 75% उमेदवार हे 4 वर्षानंतर जे आहेत पुन्हा सिव्हिलियन लाईफ मध्ये परत त्या ठिकाणी येणार. म्हणजे आतापर्यंत साधारणतः 15 वर्षासाठी जो सैनिक सैन्य दलामध्ये काम करायचा किंवा 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी त्या ठिकाणी काम करायचा, तोपर्यंत त्याला पगार मिळायचा, तोपर्यंत त्याचं प्रमोशन व्हायचं आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं त्याला निवृत्ती वेतन, त्याला पेन्शन मिळायचं. आता अग्निपथ योजनेच्या माध्यमातून तुमची सर्व्हिस किती असणार आहे? 4 वर्षांची. त्याच्यानंतर काही जणांना साधारणतः 25% उमेदवारांना त्याही नंतर सर्व्हिस करण्याची जी आहे स्कोप
संधी त्या ठिकाणी मिळणार आणि त्यांना जे आहे त्यांची सर्व्हिस कंप्लीट होणार. उरलेले 75% जे आहेत ते सिव्हिलियन लाईफमध्ये परत येणार. बरं, आता या 4 वर्षांमध्ये काय होणार? 4 वर्षांपैकी जे आहेत 6 महिने हे त्या उमेदवाराचे प्रशिक्षणाचे असणार आहेत, ट्रेनिंगचे असणार आहेत. या ट्रेनिंग मध्ये सुद्धा शेवटचे 2 आठवडे तो उमेदवार त्याला ज्या रेजिमेंटमध्ये किंवा ज्या युनिटमध्ये पोस्ट केलेला आहे त्या ठिकाणी त्याचं प्रशिक्षण होणार आणि उरलेले 3.5 वर्ष ज्या युनिटमध्ये त्याला पोस्ट केलेलं आहे, मग ते जम्मू काश्मीरमध्ये असेल, ते अरुणाचल प्रदेशमध्ये असेल, ते पीस लोकेशनमध्ये असेल किंवा फील्ड लोकेशनमध्ये असेल, त्या युनिटमध्ये तो उरलेले 3.5 वर्ष त्या ठिकाणी नोकरी करणार. मग आता ही नोकरी करत असताना सुद्धा या उमेदवाराला पगार मिळणार. पहिल्या वर्षी साधारणतः 30,000 पगार आहे, दुसऱ्या वर्षी साधारणतः 40,000 पगार आहे. अशा प्रकारे त्याचा पगार त्या ठिकाणी वाढत जाणार. आता या पगारापैकी 30% अमाऊंट म्हणजे जेवढा काही पगार तुम्ही त्या ठिकाणी घेताय, मान लो पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000 पगार आहे, या 30,000पैकी 30% अमाऊंट म्हणजे 9,000 हे त्याच्या एक प्रकारे जे आहे आपण ज्याला म्हणतो सेवा निधी, त्या सेवा निधीमध्ये जमा केले जाणार प्रत्येक महिन्यामध्ये आणि तेवढीच अमाऊंट भारत सरकार सुद्धा ऍड करणार. आणि 4 वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर बाहेर येणार त्यावेळेस प्रत्येक महिन्याला तर तुम्हाला पगार मिळालेला आहे, त्याच्या सोबतीला 4 वर्षानंतर तुम्हाला 11.71 लाख साधारणतः 12 लाख रुपये हा तुम्हाला सेवा निधी म्हणून एकत्रित अमाऊंट तुम्हाला 4 वर्षामध्ये मिळणार. पगार मिळतोय, साधारणतः 12 लाख रुपयाचा सेवा निधी तुम्हाला मिळतोय. आणि दुर्दैवानं या 4 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जर काही दगाफटका झाला, जर भारत मातेच्या रक्षणासाठी तुम्हाला अमरत्व पत्करावं लागलं, तुम्ही शहीद झाले, तर तुमच्या कुटुंबियांना 48 लाख रुपयाचा ज्याला आम्ही ग्रुप इन्शुरन्स म्हणतो, नॉन कंट्रीब्युटरी ग्रुप इन्शुरन्स, 48 लाख रुपयाचा इन्शुरन्स जो आहे तो तुमच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी मिळणार. म्हणजे पैशाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर प्रत्येक महिन्याला साधारणतः 30,000 रुपये 40,000 रुपये पगार तुम्हाला मिळणार आहे. प्लस तुम्हाला आर्म फोर्सेसशी संबंधित ज्या सोयी सुविधा असतात, मग ते CSD कॅन्टीनची सुविधा असो किंवा हॉस्पिटलमधली त्या ठिकाणी सुविधा असो, या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. प्लस राशन, कॅन्टीन या सगळ्या सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि त्याच्या सोबतीला 4 वर्षानंतर साधारणतः 12 लाख रुपयाचा सेवा निधी तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि मी जसं सांगितलं 48 लाख रुपयाचा कॉन्ट्रीब्युटरी इन्शुरन्स तुमचा जो आहे तो सुद्धा सरकार तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. आता हा झाला पैशाविषयीचा भाग, हा झाला 4 वर्षाच्या तुमच्या सर्व्हिस विषयीचा एक भाग. याच्या पुढचा महत्वाचा भाग म्हणजे आता ही अशा प्रकारची स्कीम आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे याच्याविषयी एक प्रकारची नकारात्मकता युवकांमध्ये त्याचबरोबर समाजामध्ये पसरलेली आपल्याला दिसते. मग नेमक्या या योजनेचे फायदे काय आहेत आणि नेमके या योजनेचे तोटे काय आहेत त्याची चर्चा आपण थोडक्यात या ठिकाणी करू. जर तोटे आपण लक्षात घ्यायचे असतील तर सर्वात पहिला मुद्दा जो एक उमेदवार म्हणून तुमच्या मनामध्ये आला असेल की सर 4 वर्षानंतर काय, आम्ही सैन्य दलात तर नोकरी करतोय पण 4 वर्षानंतर आमचं काय होणार. 17.5 ते 21 फक्त या वर्षीसाठी ती उमेदवाराची वयोमर्यादा आता 23 करण्यात आलेली आहे. म्हणजे 17.5 ते 23 वर्ष वयोगटातले जी मुलं आहेत ते या अग्नी ही जी स्कीम आहे या स्कीमच्या माध्यमातून तुम्ही जे आहे अग्निपथ स्कीमच्या माध्यमातून भरतीसाठी जाणार आहात. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर 4 वर्ष तुम्ही नोकरी करणार आहात, पुढे काय, हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारत सरकारचं म्हणणं असं आहे की या 4 वर्षानंतर या उमेदवारांना आम्ही राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये म्हणा, मग ते महसूल विभाग असो, मग ते जे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असो, मग तो शिक्षण विभाग असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केंद्र सरकारच्या अंतर्गत असणारे विभाग, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका असो किंवा CAPF आपण ज्याला म्हणतो सेंट्रली आर्म्ड पोलीस फोर्सेस, CRPF असेल, सशस्त्र सीमा बल असेल, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरामिलिटरी फोर्सेस अर्धसैनिक बल आहेत त्या अर्धसैनिक बलामध्ये सुद्धा 4 वर्षानंतर या उमेदवारांना सामावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल. स्पष्टपणे जे आहे केंद्र सरकारनं किती टक्के जागा कोणासाठी रिझर्व्ह असणार आहेत किंवा काय क्रायटेरिया असणार आहे याच्याविषयीची संदिग्धता अजूनही केंद्र सरकारने ठेवलेली आहे. आणि म्हणूनच उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न आहे 4 वर्षानंतर त्यांचं काय होणार. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, ऐन उमेदीचा हा काळ आहे. 17.5 ते 25 वर्षाचा कालावधी जर आपण लक्षात घेतला तर नेमकं याच काळामध्ये आपल्याला शिकायचं असतं. याच काळामध्ये काहीतरी आपल्या भविष्याविषयीच्या जॉब
करिअर याची दिशा आपण जी आहे पकडत असतो आणि या 4 वर्षामध्ये तुम्ही आर्मीमध्ये जाताय आणि पुन्हा 4 वर्षानंतर पुन्हा नोकरीसाठी जे आहे तुम्ही वन भटकताय, अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या समोर निर्माण होऊ शकते आणि याच्याविषयीची क्लॅरिटी भारत सरकारनं कुठल्याही माध्यमातून दिलेली नाही. भारत सरकारचं म्हणणं आहे की या उमेदवाराला आम्ही काय करू, नोकरी देऊ. एवढंच नाही, या उमेदवारांना आम्ही एक स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट आम्ही देऊ. इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून यांना स्किल सर्टिफिकेट दिलं जाईल आणि या स्किल सर्टिफिकेटच्या आधारावर वेगवेगळ्या राज्य सरकारच्या अंतर्गत किंवा खाजगी व्यवसायांमध्ये सुद्धा जे आहे यांना नोकरी मिळण्यासाठी प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार आहे. अशा प्रकारची घोषणा सुद्धा सरकारने केलेली आहे. म्हणजे पगार मिळतोय, शिक्षणासंबंधित जे आहे तुम्हाला स्किल सर्टिफिकेट मिळतंय. एवढंच नाही, या 4 वर्षानंतर केंद्र सरकार ज्या विद्यार्थ्यांना, ज्या अशा प्रकारच्या उमेदवारांना बिझनेस करायचा आहे, एखादा जो आहे नवीन व्यवसाय थाटायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी त्यांना लोन लागतंय, कर्ज लागतंय, तर त्या कर्जाचा पुरवठा सुद्धा भारत सरकार जो आहे वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून करणार आहे. अशा प्रकारची घोषणा सुद्धा केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, केंद्र सरकारचं म्हणणं आहे की ओव्हरऑल ज्या वेळेस विद्यार्थी, उमेदवार अशा प्रकारच्या 4 वर्षाच्या आर्म्ड फोर्सेसच्या मुशीमधून, सैन्य दलाच्या मुशीमधून तयार होईल, 6 महिन्याचं ज्यावेळेस त्याला ट्रेनिंग त्या ठिकाणी मिळेल आणि अतिशय खडतर असं ट्रेनिंग असणार आहे, शिस्तबद्ध पद्धतीनं अशा प्रकारच्या सैन्य दलामध्ये तो काम करणार आहे. मग अशा प्रकारचा उमेदवार 4 वर्षानंतर ज्यावेळेस सिव्हिलियन लाईफमध्ये येईल, ज्यावेळेस तो क्लर्क बनेल, ज्यावेळेस तो एखाद्या बँकेमध्ये काम करेल, ज्यावेळेस तो सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये असेल, त्यावेळेस त्या युवकांमुळे ते जे डिपार्टमेंट आहे, ते जे विभाग आहे आणि त्या विभागाची जी कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये सुधारणा होईल. साधारणतः आपण म्हणतो की जे आहे बराचसा लेट लतीफपणा किंवा सिव्हिलियन लाईफमध्ये जे आहे ना वेळेची किंमत असते, ना शिस्तीची किंमत असते आणि आरामशीर जो आहे कुठलाही मामला हा नेहमीच रखडत चाललेला असतो. याच्या कंपॅरिझनमध्ये आपण जर पाहिलं तर सैन्य दलाशी संबंधित कुठलंही जर काम असेल तर ते अतिशय सिस्टमॅटिकली, चोखपणे, टाइम बाउंड मॅनरमध्ये होत असतं. मग हे युवक जे सैन्य दलाच्या मुशीमधून तयार झालेले आहेत, अशा प्रकारचे युवक जर सिव्हिलियन लाईफमध्ये आले, वेगवेगळ्या प्रकारच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये काम करू लागले, तर नक्कीच वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांची कार्यशैली, कार्यपद्धती, एकूणच समाजाची काम करण्याची पद्धती आणि त्याच्या अनुषंगानं एकूणच आपल्या देशाचा विकास होण्यासाठी हे असे युवक हे खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतील. फक्त 4 वर्षाची नोकरी या अनुषंगानं त्याला पाहू नका, तर हा जो युवक, जो भविष्य आहे भारताचं, हा युवक नक्कीच आपल्या समाजाला आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. अशा प्रकारची भूमिका अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भारत सरकारनं आपल्या समोर ठेवलेली आहे. या काही पॉझिटिव्ह गोष्टी मी अग्निपथ योजनेशी संबंधित सांगितल्या. एक सर्वात महत्त्वाची बाब, पॉझिटिव्ह अँगलने मी या ठिकाणी बोलतोय, सर्वात महत्त्वाची बाब तुमच्या समोर मी या ठिकाणी जी ठेवू इच्छितो, खरोखरच तुम्ही सांगा, वयाच्या 17-18 वर्षाला ज्याचं 10वी झालेलं आहे किंवा 12वी झालेलं आहे, अशा 10वी पोराला आज घडीला खरोखरच पहिल्याच महिन्याला कोणी 30,000 पगार देतं का हो? खरोखरच 4 वर्षामध्ये 12 लाख अमाऊंट एक रकमी त्याला कोणी देणार आहे का हो? खरोखरच त्याचं जर काही बरं वाईट झालं तर 48 लाख रुपयाचा इन्शुरन्स कोणी त्याला देणार आहे का? फक्त भारतीय सैन्य दलामध्येच अग्निपथ योजनेच्या माध्यमातून 10वी किंवा 12वीच्या बेसिसवर जर एवढं चांगलं पॅकेज जर आपल्याला मिळत असेल, तर माझ्या मते अग्निपथ योजनेच्या माध्यमातून आज सुद्धा भारतीय युवकांसमोर एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. नक्कीच तुम्ही जर तुलना केली, याच्या अगोदर पेन्शन होतं, निवृत्ती वेतन होतं, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून हे पेन्शन तुम्हाला उपलब्ध होणार नाही, ग्रॅच्युटी तुम्हाला उपलब्ध होणार नाही, पण जे काही 4 वर्षामध्ये मिळतंय आणि या 4 वर्षांमधून जे काही तुम्ही घडताय, अतिशय उत्कृष्टरित्या तुमच्या व्यक्तिमत्वाची त्यामधून जी आहे निर्मिती होते आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ठसा उमटवू शकाल. अशा प्रकारे ही अग्निपथ योजना या अग्निवीरांना त्या ठिकाणी क्रिएट करते, त्या ठिकाणी त्यांना तयार करते. हा झाला एक भाग. का वादविवाद आहे याच्याविषयी जे आहेत, काय कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शंका निर्माण केल्या जात आहेत. सर्वात पहिली गोष्ट, भारत सरकारला अशा प्रकारची अग्निपथ योजना तयार का करावी वाटली? मागच्या 75 वर्षांपासून भारत सरकारच्या अंतर्गत, आमच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शिपायांची भरती होतेच ना.
मग असं 2022 मध्ये काय झालं की आम्हाला जे आहे अशा प्रकारची भरती करावी वाटली, आम्हाला जे आहे अग्निपथ योजना त्या ठिकाणी आणावीशी वाटली? याचं खरं कारण असं आहे की टूर ऑफ ड्युटी स्कीम नावाची एक संकल्पना मागच्या 2 वर्षांपासून जनरल बिपिन रावत यांच्या एक प्रकारे जे आहे यांच्या थिंकिंग मधून, यांच्या जे आहे एक प्रकारे कार्यशैलीमधून टूर ऑफ ड्युटी नावाची स्कीम होती आणि त्या संकल्पनेमधून ही अग्निपथ योजना त्या ठिकाणी आलेली आहे. खरं कारण असं आहे की आज घडीला भारत सरकारकडे जे आहे पैशाची चणचण आहे. तुम्हाला आकड्यांच्या बाबतीत मी या ठिकाणी सांगतो. वर्ष 2020-2021 मध्ये भारत सरकारनं डिफेन्स म्हणजेच आपल्या संरक्षण दलाशी संबंधित आमचे जे जवान आहेत, त्याचबरोबर आमच्या सैन्य दलाशी संबंधित जे मनुष्यबळ आहे आणि जे रिटायर्ड असणारे अशा प्रकारचे जे भूतपूर्व सैनिक आहेत आणि त्यांचं पेन्शन आहे, म्हणजेच सॅलरी आणि पेन्शन, पगार आणि निवृत्ती वेतन, यावर भारत सरकार 5.25 लाख करोड, 5.25 लाख कोटी रुपये खर्च प्रत्येक वर्षाला भारत सरकारचा हा फक्त सैन्य दलाच्या पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. जर एवढा मोठा खर्च होत असेल आणि वर्षोनवर्ष हा जर वाढतच असेल, तर मग या खर्चाच्या पोटी भारत सरकारला खूप सारा पैसा त्या ठिकाणी जो आहे एक प्रकारे साईडला काढून ठेवावा लागतो आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी आमच्या डिफेन्स फोर्सेसचं जे मॉडर्नायझेशन करायचं आहे, आधुनिकीकरण करायचं आहे, नवनवीन मिसाईल्स आम्हाला घ्यायचे आहेत, नवनवीन तंत्रज्ञान आम्हाला विकसित करायचं आहे, आमच्याजवळ तेवढा पैसाच नाही. या 5.25 लाख कोटीपैकी फक्त 1.52 लाख करोड, साधारणतः 1.5 लाख कोटी एवढाच अमाऊंट हा फक्त डिफेन्सच्या मॉडर्नायझेशनसाठी, संरक्षण दलामध्ये नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन शस्त्रास्त्र घेण्यासाठी भारत सरकार फक्त 1.5 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करतोय. म्हणजेच भारत सरकारला काय करायचंय, हा पगाराचा, निवृत्ती वेतनाचा खर्च जर वाचवता आला आणि त्याच्या माध्यमातून जो उरणारा पैसा आहे तो पैसा जास्तीत जास्त आपल्याला संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी, नवनवीन शस्त्रास्त्र, त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारत सरकार त्याचा वापर करू शकतो. आणि आपल्याला चांगलंच माहित आहे, मागच्या काही वर्षांमध्ये मग पाकिस्तानचा तो खतरा असो, चीनचा खतरा असो किंवा आमच्या अंतर्गत असणाराच दहशतवाद्यांचा खतरा असो, यांचा जर आम्हाला बिमोड करायचा असेल तर यासाठी सैन्य दलाच्या आधुनिकीकरणावर भरपूर भर देणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे. हा झाला एक भाग की बाबा खर्चाची जे आहे कुठेतरी गोळाबेरीज करण्यासाठी भारत सरकारनं पेन्शन नको, भारत सरकारनं जास्त कालावधीसाठी एक प्रकारे जे आहे सॅलरीचा खर्च कमी करावा म्हणून अग्निपथ योजना त्या ठिकाणी आणली असावी. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जो आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा की खरोखरच या युवकांचं 4 वर्षानंतर काय होणार, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि जर युवकांचा असंतोष असाच राहिला, या युवकांना जर योग्य प्रकारे दिशा मिळाली नाही, या युवकांना 4 वर्षानंतर खरोखरच वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाशी संबंधित सरकारनं खरोखरच पाठिंबा दिला नाही, नुसत्या घोषणाच जर त्या ठिकाणी केला, तर हे जे प्रशिक्षित युवक आहेत एक प्रकारे ते टिकिंग बॉम्ब म्हणून काम करतील. म्हणजे काय, लक्षात घ्या, हे जे युवक आहेत हे 6 महिने शस्त्रास्त्रांची त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहेत, 4 वर्ष जे आहेत ते दहशतवाद्यांचा मुकाबला करतायत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र, वेगवेगळ्या प्रकारचा दारुगोळा हँडल करण्याचं प्रशिक्षण या युवकांना आहे. आणि 4 वर्षानंतर ज्यावेळेस हे बेरोजगार युवक असतील, कुठलंच काम त्यांच्या हातामध्ये नसतील आणि असे युवक जर नक्षलवाद्यांच्या गळीला लागले, असे युवक जर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गँग्स, माफिया आहेत त्यांच्या हाताला लागले, असे युवक जर दहशतवाद्यांच्या, पाकिस्तानच्या हाताला लागले, तर त्यांच्यासाठी तर जे आहे एक प्रकारचं हे आयतकोलीत आहे. का? कारण अशा प्रकारचे शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतलेले युवक आणि त्यांना फक्त लालूच दाखवणं आणि त्यांना जे आहे देशविघातक कारवायांसाठी तयार करणं, हे दहशतवादी संस्थांना अतिशय इझिली प्राप्त करता येईल. आणि हा खरा खतरा नॅशनल सिक्युरिटीसाठी, आमच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी निर्माण होऊ शकतो जर 4 वर्षानंतर या युवकांना आम्ही योग्य प्रकारे दिशा दिली नाही. म्हणजे हा फक्त प्रश्न नोकरीचा किंवा पैशाचा नाहीये, भविष्यामध्ये हे धोरण जर चुकलं तर एक प्रकारे आमच्या देशाच्या सुरक्षिततेविषयी सुद्धा खूप मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. हा सुद्धा धोका आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणखीन एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की भारत सरकार म्हणतंय की वेगवेगळ्या विभागांमध्ये आम्ही 4 वर्षानंतर या अग्निवीरांना सामावून घेण्याचा प्रयत्न करू, त्यांना प्राधान्य देऊ. म्हणजेच काय,
वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा, भरतीशी संबंधित परीक्षा होतात, तर त्यामध्ये या 4 वर्ष नोकरी केलेल्या अग्निवीरांना जर प्राधान्य मिळत असेल, याचाच अर्थ बाकीचे जे कॅन्डिडेट्स जे फक्त तलाठी परीक्षेसाठी काम करतायत, बाकीचे जे कॅन्डिडेट्स जे फक्त लिपिक परीक्षेसाठी तयारी करतायत, बाकीचे जे कॅन्डिडेट्स जे फक्त अग्निवीर न बनता त्याच परीक्षेसाठी तयारी करतायत, त्यांचं कॉम्पिटिशन सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. का? कारण त्यांचा मुकाबला कोणासोबत असणार आहे? त्यांचा मुकाबला अग्निवीर मधून तयार झालेल्या अतिशय स्किलफुल अशा उमेदवारांसोबत त्या ठिकाणी असणार आहे. भविष्यामध्ये होऊ शकतं की बँकिंग मधल्या सुद्धा बऱ्याचशा जागा या अग्निवीरांसाठी ज्या आहेत एक प्रकारे प्रायोरिटाईज केल्या जाईल, एक प्रकारे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजेच बँकिंग एक्झाम्सच्या माध्यमातून सुद्धा जागा कमी होण्याची शक्यता आपल्याला आज घडीला तरी त्या ठिकाणी नाकारता येत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत. एका अँगलला जर आपल्याला पाहिलं तर जे आहे आपण रडत बसू शकतो, अरे काही खरं नाही, या योजनेच्या माध्यमातून जे आहे आमची नोकरी गेली, 4 वर्षानंतर काय करायचं हा आमच्या समोर प्रश्न आहे, अशा प्रकारे आपल्याला रडत बसता येऊ शकतं. पण दुसऱ्या अँगलला जर आपण पाहिलं, सत्य स्वीकारा, ओके भारत सरकारने ही योजना आणलेली आहे, ओके आणलेली आहे, याचे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत, नक्कीच पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत. आणि त्याहून महत्वाचं, यामध्ये सुद्धा 25% उमेदवारांना परमनंट होण्याचा चान्स आहे ना. तर मी जे आहे 100 मध्ये राहण्याच्या ऐवजी मी टॉप 25 मध्ये कसा राहील, 4 वर्षामध्ये मी इतकी उत्कृष्ट सर्व्हिस करेल की जे आहे मी टॉप 25% मध्ये असेल, तर ऑटोमॅटिकली मला कंटिन्युएशन मिळेल. म्हणजे मीडियोकर ॲव्हरेज राहण्याच्या ऐवजी मी माझा बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा बदल जर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये केला, तशा प्रकारचा दमखम, तशा प्रकारचं फायर, तशा प्रकारची आग जर तुम्ही तुमच्या मध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये जर त्या ठिकाणी विकसित केली, तर कुठलंही चॅलेंज येऊ द्या, कुठलीही स्कीम येऊ द्या, तुमच्यासाठी तुमच्या जॉबचा, तुमच्या करिअरचा, तुमच्या नोकरीचा प्रश्न हा त्या ठिकाणी राहणारच नाही. काय लागतं? जिगरा. काय लागतं? फायटिंग स्पिरिट. या योजनेच्या माध्यमातून जे आतापर्यंत नव्हतं ते त्या ठिकाणी घडणार आहे. आतापर्यंत नौदलामध्ये युवतींना पर्सन्स बिलो ऑफिसर्स रँक म्हणजे थोडक्यात शिपाई पदावर, सेलर पदावर जे आहे कुठलंही स्थान नव्हतं. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून आता 6च महिन्यामध्ये मुलींना, युवतींना सुद्धा जे आहे नौदलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी प्राप्त होणार आहेत. सर्वात महत्वाचं, ITI धारक जे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे टेक्निकल कोर्सेस असतील, या टेक्निकल कोर्सेसमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले किंवा ITIचे जे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत आणि यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी डायरेक्टली या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ट्रेडमध्ये भरती होणार आहे. कारण आर्म्ड फोर्सेससाठी अशा प्रकारे प्रशिक्षित असणारे, अशा प्रकारे टेक्निकली कॉम्पिटंट असणारे जर विद्यार्थी त्यांना भेटले, तर डायरेक्टली त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या ज्या ब्रांचेस असतात, EME इलेक्ट्रोमेकॅनिकल इंजिनिअरिंग असो किंवा सिग्नल्स ब्रांच असो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निकल ब्रांचेसमध्ये सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी प्राप्त होणार आहे. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जे टेक्निकली कॉम्पिटंट आहेत, तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनाने प्रशिक्षित आहेत, येणाऱ्या काळामध्ये मुलींना सुद्धा जे आहे या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी प्राप्त होणार आहेत. बघा, कुठल्याही गोष्टीच्या ज्या आहेत 2 बाजू असतात. आपण नेहमी म्हणतो नाण्याच्या 2 बाजू असतात. ग्लास हाफ एम्प्टी, हाफ फुल. अग्निपथ योजना पण तशीच आहे. काही याच्याशी संबंधित त्रुटी आहेत, काही याच्याशी संबंधित कमतरता आहेत, काही या योजनेशी संबंधित पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत, सकारात्मक बाबी सुद्धा आहेत. जे काही आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. कारण धोरण बनवणं हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाहीये. ऑलरेडी हे धोरण सरकारनं बनवलेलं आहे, त्याची ते अंमलबजावणी करणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आणखीन स्पष्टता आपल्या समोर त्या ठिकाणी येईल. एक विद्यार्थी म्हणून, एक उमेदवार म्हणून तुमच्या हातामध्ये काय आहे? जी गोष्ट आहे त्याला स्वीकारणं, त्याहून महत्वाचं माझा परफॉर्मन्स एवढा चांगलं करणं की ज्या कुठल्या परीक्षेसाठी मी अपियर होतोय, ज्या कुठल्या भरतीसाठी मी जातोय, तिथे तर मी सिलेक्ट होणारच होणार. पण सिलेक्ट झाल्यानंतर सुद्धा माझ्या नोकरीच्या दरम्यान मी माझा बेस्ट परफॉर्मन्स देणार आणि जर मी माझा बेस्ट परफॉर्मन्स दिला तर ऑटोमॅटिकली मी टॉप 25% मध्ये येणार. जर मी टॉप 25% मध्ये असेल तर 4 वर्षानंतर सुद्धा मला नोकरीमध्ये कंटिन्युएशन मिळणार. बरं, मला नोकरीमध्ये कंटिन्युएशन जरी नाही मिळालं तरी आर्म्ड फोर्सेसच्या मुशीमधून, या सैन्य दलाच्या शिस्तबद्ध पद्धतीच्या मुशीमधून जर मी तयार झालो, त्या प्रकारे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला, तर जगातलं कुठलंही क्षेत्र असो, हो ते खाजगी क्षेत्र असो, एखादी नोकरी असो किंवा ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये मी जाईल त्या ठिकाणी माझा ठसा उमटवेलच.
हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स नक्कीच तुम्हाला या अग्निपथ स्कीमच्या माध्यमातून तुम्ही अग्निवीर झाल्यानंतर येणार आहे. रडत बसण्यासाठी खूप गोष्टी आहेत, पण आम्ही रडणार नाही, आम्ही लढणार. हा निर्धार तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून, या संवादाच्या माध्यमातून करा. आणि जर हा निर्धार तुम्ही त्या ठिकाणी केला तर अग्निपथ काय, अशा कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आल्या तरी आयुष्यामध्ये अशा खडतर अशा प्रकारच्या अग्निपथावर तुम्ही चालून तुमच्या करिअर मधलं हायेस्ट जे पीक आहे, सर्वात मोठी उंची जी आहे ते गाठणारच, याची मला पूर्ण शाश्वती आहे. मराठा रक्त आहे. आपण जे आहे महाराष्ट्रातले, शिवाजी महाराजांच्या भूमीतले असे मराठी तरुण आहोत. मला माहित आहे की सातारा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रामधले खूप सारे युवक प्रत्येक वर्षी सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करतात, सैन्य दलामध्ये भरती होतात. आपलं रक्त हे फायटरचं रक्त आहे, लढवय्याचं रक्त आहे. अशा कितीही अग्निपथ योजना आल्या तरी अशा सगळ्या अग्निदिव्याला पार करून आपण आपलं लक्ष्य हासिल केल्याशिवाय इतिहासामध्ये सुद्धा मागे राहिलो नाही. शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे, तो शिवाजी महाराजांचा आदर्श आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. रडणार नाही, लढणार आहोत. हा मेसेज आज फक्त मला तुम्हाला द्यायचा आहे. या शब्दांसोबत तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या करिअरसाठी, सर्व अग्निवीरांसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. जय हिंद.